तर लक्षात ठेवा माय बाप हो, सोबती होते, सोबतचा सोबती काय म्हणते, माया सोबत आलेला गदा आहे, माया सोबतचा आलेला गदा आहे. आणि जेव्हा तो लग्वी करून आले आणि महाराज मग लग्वीले गेले, तेव्हा त्याईले विचारलं तुमच्या सोबत आलेला कोण आहे म्हणे. त्याईनं म्हणाले पाहिजे तू महाराज होय बा. तर त्याईनं सांगितलं बैल होय म्हणे. त्याच्या सोबतचा तो गदा होय, तो नसताना सांगते. आणि महाराज जेव्हा बाहेर गेले तेव्हा सोबती सांगते माझ्यासोबतचा बैल होय म्हणे. कीर्तन झालं, कीर्तन चालू झालं, कीर्तन संपलं. जेवणाची तयारी 11 वाजता झाली. बाई लय समजदार होती घरातली, आणि माणूसही लय समजदार होता. माणसाने एकच काम केलं, एका डाल्यामध्ये कुटार आणलं, एका डाल्यामध्ये हराळी आणली. आणि जेव्हा जेवाले मालक बसला, मालकाले मस्त पाटावर ताट दिलं. आणि हे जे आहे जे जनावर सांगितले होते यायले काय दिलं, एकाच्या समोर डाल मांडलं, एकाच्या समोर हराळी मांडली. आणि जेव्हा म्हणे आता तो उभारी घेऊन उभा होता, घरचा मालक असा म्हणे. जेव्हा म्हणे तर ते महाराज लोक न ते संगत म्हणे हे कोणासाठी व्हायचे म्हणे, मच्छर आहे का म्हणे जास्त त्यासाठी धुनी द्यायची होय का म्हणे. नाही नाही धुनी नव्हे म्हणे, हे तुमचंच जेवण होय म्हणे. पण एकामेकाला माहित नव्हतं. असंच असते, एकामेकाला कुठं माहित होतं कोण बैल होय ना कोण गध होय. तेव्हा त्या माणसानं समजून सांगितलं, तुम्ही जेव्हा बाहेर गेले होते ना म्हणे, सात संगत आले म्हणे, तुम्ही जेव्हा बाहेर गेले होते ना म्हणे, तुमच्या महाराजांना सांगितलं म्हणे का मायासोबतचा गद होय. आणि जेव्हा महाराज तुम्ही जेव्हा बाहेर गेलते ना म्हणे, तेव्हा तुमच्या साथीकऱ्यांना सांगितलं म्हणे का मायासोबतचा बैल होय, चला खा म्हणे हे आता दोनही डाले. किती गावं बेकार केले असेल म्हणे तुम्ही. जर तुमचीच जर एकामेकाशी जुळवा जुळव नाही आहे, तुमचीच जर एकामेकाशी मित्रता नाही आहे, तुमचीच जर एकामेकाला समजून घेण्याची भावना नाही आहे, तर तुम्ही गावाच्या गाव बैकून राहिले. याचं कारण लक्षात घ्या. समाजामध्ये नाही सत्य झाले चालेल, तर सर्वप्रथम आमच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न तुम्ही करा. आचाराविन साधुत्व नाही,